नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा अशासाठी आहे कारण एक ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताला एक कमतरता जाणवली होती. ती कमतरता भरून काढण्याचे जे प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात आले आणि त्या प्रयत्नांना यश आलं ते जिथे आलं ते महाराष्ट्रात, अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डीजवळ सुपा औद्योगिक वसाहतीत आज एका भव्य प्रकल्पाचं लोकार्पण झालं. निबे लिमिटेड या कंपनीचा हा प्रकल्प आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर सगळे वरिष्ठ अधिकारी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि DRDO वगैरे सगळे त्याचे उच्च अधिकारी, त्याच्यामध्ये समीर कामत, हे सगळे उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्याला एक गोष्ट जाणवली की पाकिस्तानची जी महत्त्वाची केंद्र आहेत त्यांच्यावर हल्ला करायला आणि सातत्याने हल्ला करायला आपल्याकडे पुरेशी व्यवस्था नाही आहे. पाकिस्ताननी दिल्लीच्या दिशेने काही रॉकेट्स लॉन्च केली होती, अर्थात ती आपण सगळी हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. पण अशा प्रकारे जर पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर आपल्याकडे पुरेशी व्यवस्था नाही आहे. पुरेशी व्यवस्था नाही आहे म्हणजे काय आहे तर जेव्हा संरक्षणाच्या बाबतीत आपण विचार करतो तेव्हा सीमेच्या अवतीभोवती जेव्हा तुम्हाला हल्ला करायचा असतो तेव्हा तुम्ही रणगाड्यांचा किंवा तोफगोळ्यांचा वापर करता, तोफखान्याचा वापर करता आणि त्या तोफखान्यामध्ये पिनाका नावाची जी आपली रॉकेट्स आहेत ती साधारणतः 70 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. पिनाकाचं नवीन आवृत्ती आहे ती 120 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. ही रॉकेट्स असतात ती एका ट्रकवर माउंट केलेली असतात किंवा अर्थात जमिनीवरही करता येतात पण ट्रकवर माउंट केलेली असतात. त्याच्यामुळे तो ट्रक सातत्याने जागा बदलू शकतो आणि या रॉकेट्सला लक्ष्य करणं अवघड होतं. एकाच वेळेला साधारणतः 4 आणि 4 अशी 8 रॉकेट्स एका ट्रकवरनं फायर करता येतात आणि त्याच्यामुळे शत्रूवर सातत्याने हल्ला करणं शक्य होतं. हे कुठपर्यंत झालं? सीमेपासून 70 किलोमीटर, भविष्यात 120 किलोमीटरपर्यंत. त्याच्या पलीकडे जर अंतर असेल तर मुख्यतः कारवाईसाठी हवाई दलाला पाचारण करावं लागतं. आकाशातनं मुख्यतः मग आत्ता यावेळेला जसं युद्धामध्ये ब्राह्मोसचा वापर करण्यात आला किंवा स्कल्प मिसाईलचा वापर करण्यात आला किंवा इतर क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, पण मुख्यतः ही क्षेपणास्त्र तुमच्या हवाई दलाला मारा करून शत्रूची ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त करावी लागतात. याला 2 मर्यादा आहेत. एक तर हवाई दल सातत्याने ॲक्टिवेट ठेवणं आणि सातत्याने मारा करणं खूप खर्चिक असतं, कारण जी गोष्ट तुम्ही जमिनीवरनं लॉन्च करू शकता ती तुलनेने स्वस्त असते. विमान हवेतनं उडवत शत्रूचा मारा चुकवत हे सगळं करायचं खर्चिकही असतं आणि ती क्षेपणास्त्र खूप जास्त एक्सपेन्सिव्ह, महागही असतात. आणि हे सगळं करायला मुख्यतः भारताकडे जी क्षेपणास्त्र होती ती पृथ्वी अग्नी म्हणजे जी 300 किलोमीटर आणि त्याच्या पलीकडे जाणारी, ती अगदी 5000-6000 किलोमीटरपर्यंत जाणारी क्षेपणास्त्र असतात. पण तुम्ही अग्नी क्षेपणास्त्र काही दिवाळीच्या अनार म्हणजे भुईनळा, भुईचक्र वगैरे अशी तुम्ही वापरू शकत नाही, कारण ती खूप खर्चिक असतात. आणि त्यामुळे 70 किलोमीटर ते 300 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर ते 300 किलोमीटर या रेंजसाठी आपल्याकडे प्रभावी असं अस्त्र नव्हतं. ते अस्त्र अर्थात इस्रायलच्या एल्बिट सिस्टीम्स ही एक मोठी बलाढ्य खाजगी कंपनी आहे, त्यांची पल्स सिस्टीम नावाची एक यंत्रणा आहे जी आपण मागे G2G सरकारी यंत्रणेच्या आधारे विकत घेतली होती. पल्सचा अर्थ आहे प्रिसाइज अँड युनिव्हर्सल लॉन्चिंग सिस्टीम. त्याचा अर्थ काय आहे तर ज्या निशाण्यावर आपल्याला मारा करायचा, तुम्ही तोफखान्याने मारा करता तेव्हा काय होतं की तोफांचे गोळे आपलं लक्ष त्यांचं चुकू शकतं. समोर जर शत्रूचा जर मारा एखाद्या ट्रकमधनं होत असेल किंवा त्याचं जर मूविंग टार्गेट असेल तर ते आपल्याला लक्ष्य करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त दारुगोळा वाया जातो. त्याला पर्याय म्हणून नेमक्या लक्ष्यावर अचूक मारा करणारी यंत्रणा जर तुमच्याकडे असेल आणि ते लक्ष जर सातत्याने जागा बदलत असेल तरी देखील ते उद्ध्वस्त करण्याची ताकद तुमच्याकडे असणं हे शत्रूचा
एका प्रकारे काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट असू शकते आणि त्याच्यातनं ही पल्स सिस्टीम एल्बिट सिस्टीम्सनी तयार केली होती. त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातनं लक्ष्यावर अचूक मारा करता येतो. म्हणजे जसं म्हटलं की 150 किलोमीटरसाठी लक्ष्यापासून 1.5 मीटर आणि 300 किलोमीटर अंतर असेल तर जे तुम्ही लक्ष ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा 2 मीटर एवढं, म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या दारूगोळ्याचा कारखाना असेल, हेडक्वार्टर असेल, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही अचूक हल्ला करू शकता. याच्यातनं आणखीन एक फायदा काय होतो की ही जी सिस्टीम आहे ती युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या रेंजसाठी वेगवेगळी रॉकेट्स आहेत. पिनाका आहेत ती आपल्या DRDOने विकसित केलेली आहेत. ही जी दुसरी रॉकेट्स आहेत ती कदाचित इस्रायलकडनं किंवा त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित, तिसरी आहेत ती कदाचित अमेरिकेकडनं किंवा फ्रान्सकडनं घेतलेली आहेत. या प्रत्येकाचं असं जे मोबाईल वापरतो आणि पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर असायचे, टाईप-C, आयफोनला वेगळा, ह्याला मायक्रो USB, आणि ते सगळ्या वायर सोबत घेणं खूप डोकेदुखीचं काम असायचं. आणि त्यामुळे त्याला जर एकच पिन लागली तर एक चार्जर घेऊन सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तशीच गोष्ट या पल्स सिस्टीमची आहे. ट्रकवर ही सिस्टीम लोड केली जाते आणि ती लोड केली की त्याच्यावर तुम्हाला पिनाका वापरायचं असेल तर पिनाका वापरता येतं. म्हणजे 70 किलोमीटर अंतर जाणारं हवं असेल तर 70 किलोमीटर जाणारं अस्त्र वापरू शकता. 150 किलोमीटर हवे असेल तर 150 किलोमीटर, 300 किलोमीटर हवं असेल तर 300 किलोमीटर. त्याच्यावर जी सगळी रॉकेट्स असतात ती 4 आणि 4 म्हणजे अशी 8 रॉकेट्स असतात. त्याची जी केस असते, पॉड असतात, तो काढायचा, नवीन घालायचा आणि ही जी सिस्टीम आहे ती कुठल्याही रॉकेट्स सोबत काम करू शकते. त्याच्यात थोडेसे बदल करावे लागतात पण ते करणं शक्य आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की युद्धाच्या मैदानात तुम्ही काही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रक, वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट, वेगवेगळ्या प्रकारचं लॉन्चर हे सगळं घेऊ नाही शकत. तुमच्याकडे एक ट्रक असला आणि एक लॉन्चर असला तरी तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट सोडू शकत असाल तर त्याच्यामुळे तुम्ही अधिक घातक ठरू शकता. ही पल्स यंत्रणा आपण विकत घेतली होती पण आता ती भारतात बनण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती भारतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निबे लिमिटेड या कंपनीकडनं ती बनवली जाते, ज्याच्या प्रकल्पाचा लोकार्पण आज देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंग यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तिथे 0.5 किलोमीटर लांबीच्या 9 शेड आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी बनतात. 5 लाख आर्टिलरी शेल म्हणजे तोफखान्याचे जे गोळे असतात त्याचे 155 mm राऊंड्स त्या बनतात. त्याच्यामुळे समजा उद्या भारताला युद्ध लढावं लागलं, ऑपरेशन सिंदूर 4 दिवसात थांबण्याचं कारण एक अमेरिकेचा दबाव होता. पण दुसरी गोष्ट, आजच्या काळात तुम्ही दीर्घकाळ युद्ध लढू शकत नाही कारण तुमचा शस्त्रांचा साठा, अस्त्रांचा साठा खूप वेगाने उडून जातो, उत्पादन तेवढं होत नाही आणि मग तुम्ही जर तो सगळा शस्त्रसाठा संपला की पुढची तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष युद्ध लढू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मर्यादित युद्ध लढणं हे शहाणपणाचं आहे. जे अमेरिका आणि इस्रायल असेल, रशिया असेल, हे सगळेजण आता किती काळ युद्ध चालणार, कारण बराच वेळ हे युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे असं जर युद्ध चालू राहिलं तर वर्षभर जेवढा दारूगोळा लागेल तेवढा सगळा दारूगोळा म्हणजे आर्टिलरी शेल या एका ठिकाणी बनवू शकतात. हा त्याचा फायदा आहे. आणि त्याच्यातनं पुन्हा पाकिस्तानला अद्दल घडवायला याचं महत्त्व काय आहे तर जसं म्हटलं की पाकिस्तानचे बरेचसे तळ आहेत. म्हणजे त्यांचं रावळपिंडी हेडक्वार्टर असेल, नंतर सरगोदा असेल, हे जे अनेक ठिकाणं आहेत पाकिस्तानची जी 70 किलोमीटरच्या पलीकडे आहेत आणि 300 किलोमीटरच्या आत आहेत. तुमच्याकडे जेव्हा 300 किलोमीटरपर्यंत हल्ला करण्याचं प्रभावी साधन असतं, जे तुम्ही अनेक राऊंड्स वापरू शकता आणि सातत्याने हल्ले करू शकता, तेव्हा शत्रूची प्रतिकारशक्ती मेटाकुटीस येते. कारण प्रत्येक रॉकेट तुम्ही हवेतल्या हवेत उडवायला त्याच्या विरोधी यंत्रणा वापरली तर ती खूप खर्चिक असते आणि त्याचा स्टॉक तुमच्याकडे फार नसतो आणि त्यामुळे जर सातत्याने हल्ले केले तर शत्रू फार काळ त्याला प्रतिकार करू शकत नाही. आणि जर 300 किलोमीटरची रेंज धरली तर पाकिस्तानला आपली सगळी महत्त्वाची केंद्र बलुचिस्तानमध्येच हलवण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण भारताच्या सीमेपासून जर 300 किलोमीटर मोजलं पाकिस्तानमध्ये तर मग पाकिस्तानचा जवळजवळ 3/4 हिस्सा हा आपल्या एका प्रकारे तोफखान्याच्या रेंजमध्ये येतो, रॉकेट्सच्या रेंजमध्ये येतो. रॉकेट्स ही तुम्ही मोठ्या संख्येने वापरू शकता. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी चांगली आहे ती म्हणजे याच्यामध्ये GPS आणि INS अशा दोन्ही यंत्रणा एकत्र काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, रॉकेट सुटताना तुमचे ड्रोन्स किंवा उपग्रह शत्रूच्या प्रदेशाची छायाचित्र काढून त्याचे कोऑर्डिनेट्स, अक्षांश रेखांश नेमकं कुठे आहे त्याची अचूक माहिती तुमच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला, जे युद्धाच्या मैदानात असतं,
जे एखाद्या गाडीमध्ये मोबाईल व्हॅनमध्ये असतं त्याला पुरवतात, त्याच्याकडनं या ट्रकमध्ये जिथे ही रॉकेट्स असतात त्याला ही माहिती पुरवली जाते. त्याला ती कळली की ती रॉकेट्स कुठे मारायचे, त्याचा कॉर्डिनेट्स, त्याचा अक्षांश रेखांश, नेमकी जागा त्या रॉकेट्सना फीड केली जाते. तिकडनं ते रॉकेट नेमकं त्या जागेवर आदळण्यासाठी लॉन्च केलं जातं. हे महत्त्वाचं का असतं? कारण एरवी तुम्हाला नाहीतर ही जी माहिती आहे ती उपग्रहाकडनं मिळू शकते, पण युद्धाच्या मैदानात सॅटेलाइट्स ब्लॉक केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, हे रॉकेट हवेतल्या हवेत असताना त्याच्यामध्ये दुसरी एक यंत्रणा असते ज्याच्यामुळे जर टार्गेट जागा बदलत असेल, एकदा ते टार्गेट लॉक केलं की ते कुठेही गेलं तरी त्याच्यावर ते आदळू शकतं. वाटेत असताना सैनिकांना त्याच्या डायरेक्शनमध्ये काही बदल करण्यासाठी काही करायची गरज लागत नाही. म्हणजे फायर अँड फॉरगेट अशा प्रकारची, की रॉकेट सोडा आणि विसरून जा, ते नेमकं ज्या लक्ष्यावर आदळणारे तिथेच ते आदळेल. लक्ष कुठेही हललं तरी ते आदळेल. आणि ही अतिशय महत्त्वाची उपलब्धी आहे. आणि या सगळ्याचं तंत्रज्ञान, ज्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे, ते इस्रायली कंपनीनी भारतीय कंपनीला केलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित आता ते पुढे विकसित करून ही रॉकेट्स बनवण्यात येणार आहेत. आणि भविष्यात असं आहे की पिनाका रॉकेट्स पण याच ट्रकमधनं सोडता येऊ शकतील. असं जर झालं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल. आणि या कार्यक्रमामध्ये गणेश निबे यांनी भाषण करताना सांगितलं की देशामध्ये खूप मोठ्या संख्येने आता MSME म्हणजे मायक्रो अँड स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किंवा एंटरप्राइजेस तयार झालेले आहेत. आणि या ज्या छोट्या छोट्या कंपन्या ज्या कुठल्याही मोठ्या उद्योग समूहाला वेगवेगळ्या प्रकारचं काम करून देत असतात, पण त्यांच्या कौशल्यांचा, अंगभूत कौशल्यांचा वापर करून जर अशा प्रकारे शस्त्रनिर्मितीमध्ये भारताने आघाडी घेतली तर भारत जगातल्या अनेक देशांची गरज भागवू शकेल. आज जगात सगळीकडे आणीबाणीची परिस्थिती आहे. ब्रिटननी आपला संरक्षणावरचा खर्च 3% नेण्याचं ठरवलं आहे. जर्मनीने 3%, या देशांनी खर्च 1% वाढवण्याचं ठरवलं. म्हणजे हजारो कोटी डॉलरचा त्याच्यामध्ये वाढ होते. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्चात वाढ होते पण त्यांची उत्पादन करण्याची क्षमता नाही आहे, त्यांच्याकडे ते कारखाने नाही आहेत, ते जर भारताने बनवून त्यांना देऊ शकले किंवा पाठवू शकले तर ही खूप मोठी उपलब्धी आहे. या कारखान्यातले जे बरेचसे आर्टिलरी शेल वगैरे ते ऑलरेडी यांचं फक्त बनवायचं, बाकी जवळपास मोठ्या प्रमाणात निर्यात त्याची होणार आहे. पण या निमित्ताने एक मोठी पोकळी भरून निघालेली आहे पाकिस्तानसाठी. ही गोष्ट अतिशय वेदनादायक असेल, कारण एकीकडे त्यांनी भारतावर सोडलेली रॉकेट्स आपण इंटरसेप्ट करू शकलो. ती रॉकेट्स स्वतः बनवण्याची त्यांची क्षमता नाही आहे. चीननी दिलेली रॉकेट्स आहेत ती पण मी आज बातमी वाचली की PL-15 नावाचं मिसाईल पाकिस्ताननी भारताविरुद्ध वापरलेलं, ते न फुटता, ते न उद्ध्वस्त होता भारतात पडलं. त्याचंही रिव्हर्स इंजिनिअरिंग करून भारताने त्याची तोड काढलेली आहे. म्हणजे चीनी तंत्रज्ञानावर आधारित, चोरीच्या तंत्रज्ञानावर आधारित आपण आता आपली शस्त्रास्त्र बनवू शकू. युद्धामध्ये काही चोरी वगैरे काही नसतं. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानसाठी अशा प्रकारच्या हल्ले दिल्ली विरुद्ध किंवा इतर शहरांविरुद्ध करताना भारताची हवाई हल्ले विरुद्ध यंत्रणा चोख काम करते, पण पाकिस्तानची हवाई हल्ले विरोधी यंत्रणा तितकीशी चांगली नाही आहे. आणि एकदा का त्यांचे रडार उद्ध्वस्त केले की अशा प्रकारची अस्त्र पाकिस्तानची झोप उडवू शकतात. जे हल्ले आपण एक लाक्षणिक रूपाने सिम्बॉलिक केले ऑपरेशन सिंदूरला, ते अनेक डझन हल्ले करून त्यांचे विमानतळ, धावपट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ताकद आपल्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या याला काय, तुम्ही एक रॉकेट टाकलं की विमानतळ निकामी होतो. तिथं 1 रॉकेट टाका, नाही तर 10 रॉकेट टाका. विमानतळ एकदा कामात न गेलं की पुढचे 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस ते खड्डे भरेपर्यंत विमानतळ चालणार नाही. आणि म्हणून आपण ज्याला किफायतशीर म्हणून प्रत्येक ठिकाणी 1-2 हल्ले केले. पण आता आपल्याकडे ही क्षमता येईल की ज्याच्यातनं आपण तो सगळा भाग बेचिराग करू शकू, तिथली सगळी केंद्र पाडू शकू. त्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आणि हे सगळं महाराष्ट्रात होतं आहे, हे त्याच्याहून मोठी समाधानाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.